वाचून म्हणाले देवाचे राज्य पाताळत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? कारण मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाण्यावर जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की मी तुला खचितपणे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाण्या वाचून आणि आत्म्या वाचून. आता तुम्हाला पाण्यापासून जन्म घ्यायचा आणि दुसरा आत्म्यापासून. मला पाण्यापासून आत्म्यापासून म्हणजे तुम्हाला पाण्यात बुडून बाप्तिस्मा घ्यायचा आहे आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला भेटेल. पवित्र आत्मा असाच फुकट येणार नाही बगर बाप्तिस्माचं. किती बी वर्ष आपण येऊन बसलो तर पवित्र आत्मा येणार नाही. आपल्याला वाटतं असाच येईल, नाही येत. जोपर्यंत तुम्ही पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेत नाही, येशू माझ्यासाठी मेला गाडला गेला म्हणून पाण्यात बुडत नाही, बाप्तिस्मा घेत नाही, तोपर्यंत प्रेषित 2 मध्ये दिलेला आहे पवित्र आत्म्याचं दान भेटत नाही. मग बुडून झालाय का बाप्तिस्मा? हे काही काही पद्धत आहे देवाची. पवित्र आत्मा तुम्हाला पाहिजे का? किती जणाला पाहिजे? हातवरी करून सांगा. पवित्र आत्मा पाहिजे का? यावं तुमच्यामध्ये पवित्र आत्मा, मग बाप्तिस्मा घ्यावा लागेल. तिथं दिलेलं आहे भाकर मोडावा लागेल, द्राक्षरस घ्यावा लागेल. हे देवाचे काही नियम आहेत ते आपल्याला नाही, आम्हाला जमतच नाही. बाप्तिस्मा घेणं जमतच नाही. असंच येते ना असंच जाते. मग